जय गुरुदेव. मी आनंद वसुदेव मोहोळकर. यापूर्वीसुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून काही विषयांच्याबद्दलची मांडणी केलेली होती. आज एक पुन्हा नवाने विचार आलेला आहे. तो विचार म्हणजे सहज जीवन माणसाचे कसे घडावे याबद्दलचा असणारा हा एक वैचारिक मत मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. यामध्ये माझ्या जीवनामधील आलेल्या अनुभवांचा, आध्यात्मिक गोष्टींचा हा आपल्याला निश्चितच उपयोग होईल असे मला वाटते. आजच्या काळामध्ये जी काही सुख म्हणून सांगितलेल्या गोष्टी आहेत ती सर्व माणसाला प्रदान केलेली जाते या वैज्ञानाने. हे विज्ञान आकाशाला गवसणी घालणारे आहे. या विज्ञानाने कोणताही विषय हा शिल्लक ठेवलेला नाही आणि मानवजातीसाठी जे काही म्हणून सुख म्हणून सांगितलेलं आहे तो सर्व त्याला प्रदान करण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थात ही सुखे प्राप्त करण्यासाठी मानवाला पैसाही खर्चच करावा लागतो. त्याशिवाय थोडीच ही सुखे मिळणार आहेत असेही लक्षात येत आहे. आणि ही सुख मिळाल्यानंतर काय होतं, माणूस दिवसेंदिवस स्वतःच्या अवयवांचा वापर न करण्याच्याकडे त्याचा कल वाढत चाललेला आहे. असणाऱ्या सुविधांचा फायदा पैसा देऊन विकत घेणे आणि शारीरिक रोग ओढून घेणे, त्याचबरोबरीला माणसाला अत्यंत आवश्यक असणारी जी शांती म्हणून सांगितलेली आहे ती आजच्या काळामध्ये कुठेही शांती दिसत नाही आहे. ही शांती या भौतिक सुखाने, या विज्ञानाने मानवाची शांती ही हरवून टाकलेली आहे. या शांतीचा आपण शोध घेणार आहोत. या शोध घेण्याच्या पद्धतीमध्ये आपण माणसाचा जो काही जीव म्हणून आहे तो जीव कशा पद्धतीने प्राप्त झालेला आहे, तो कोणाला शरण गेला असताना जे शाश्वत सुख, सच्चिदानंद स्वरूप जे काही म्हणून सांगितलेलं आहे त्या गोष्टींचा आपण आपल्या भारतखंडामध्ये असणाऱ्या आध्यात्मिक क्षेत्रामधील विषयांचा अभ्यास करून तपासून पाहणार आहोत. नाहीतरी या भारतखंडाकडे विविध देशांच्यामधील असलेले सर्व लोक या भारताकडे आकृष्ट होते आहेत. ही एक केवळ जमिनीचा तुकडा नसून हा एक खंड आहे आणि हा खंड नुसता खंड नसून हा देवभूमीचा खंड आहे. त्यामुळे या देवभूमीकडे प्रत्येक जीवाची वेगवेगळ्या कारणानिमित्ताने इकडं ओढली जातात आणि इथून सुखशांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात अशी एक गोष्ट लक्षात येत आहे. सध्याचे चालू असलेले कलियुग हे विज्ञान युग म्हणून सांगितलेले आहे आणि मानव शाश्वत असणाऱ्या या विज्ञानापासून हरवलेला आहे. पुन्हा त्याला आपण आपल्या या प्रयत्नांनी, विविध लोकही प्रयत्न करत आहेत, आम्हीही अल्पसा प्रयत्न म्हणून मानवाला ज्या गोष्टीच्या माध्यमातून गेला असता जे सुख प्राप्त होईल त्या सुखांच्याबद्दलचा आपण विचार या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी याच्यासाठी म्हणून जो त्याचा पाया आहे हा पाया विविध असणाऱ्या ऐतिहासिक कथांच्या माध्यमातून, श्रीमद भागवतामधील अन्य गोष्टींच्या माध्यमातून, श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण आपले जीवन म्हणजे कसे सुखमय आहे, सहज जीवन आहे या गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मला खात्री आहे हा विषय आपल्याला नक्कीच आवडेल. आपण सर्वजण या गोष्टी आजपासूनच्या भागापासून आपण पाहणार आहोत आणि त्या आपल्याला आवडतील याची मला खात्री आहे. मग काय तुम्ही प्रतिसाद देताल ना? नक्कीच द्याल, मला खात्री आहे. धन्यवाद.